नमस्कार मित्रांनो, इंडियन फूडीज मध्ये मी नेहा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट फ्लडेड ओरिओ केक। त्यासाठी लागणारे साहित्य आहे ओरिओ बिस्किट्स घेतलेत मी 2 पॅकेट, दूध घेतलंय 1 बाउल भरून, हे साखरेचं पाणी आहे। नॉर्मल साखर आपल्याला गरम पाण्यामध्ये वितळून घ्यायचे, तर हे साखरेचं पाणी आहे। इनो आहे 1 पॅकेट, स्मॉल सॅचे आहे। डेअरी मिल्क घेतलेत मी, हे 2-3 डेअरी मिल्क तुम्ही घेऊ शकता। हे 2 ते 3 चमचे साखर आहे, मैदा आहे आणि बटर। चला मग आपण या कृतीला सुरुवात करू। केकचं मिश्रण बनवायच्या आधी आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे, तो प्रीहीट करून घ्यायचा आहे। कुकर तापत ठेवायचा आहे। कुकर तापत ठेवताना त्यात आपल्याला हे खड्याचं मीठ वापरायचंय। आता हे मीठ मी खूपदा यूज केले, आपण सतत हे सारखं एक मीठ जेव्हा वापरून केक बनवून झाला की परत एका डब्यात ठेवू शकता। तर हे खड्याचं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ पण वापरू शकता, पण हे मीठ परत फेकायची गरज नाहीये, तुम्ही एका डब्यात सेव्ह करून ठेवू शकता नेक्स्ट टाइमच्या बेकिंगसाठी। तर आपण हे मीठ आता बेसला चांगलं अंथरून घेतलेलं आहे। आपण जर कुकरमध्ये केक बेक करत असू तर कुकरची ही रिंग असते ती काढून घ्यायची आणि सिटी काढून घ्यायचे। ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, तर त्या तुम्ही लक्षात ठेवा। आता आपण हे बिस्किट खोलून यात टाकून घेऊया। बिस्किटचं पावडर करायचे आपल्याला, त्यातली क्रीम आपण वेगळी करणार आहोत आणि बिस्किट मिक्सरला ग्राइंड करणार आहोत। तर मी 2 प्रकारचे ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत, एक व्हाईट क्रीम आणि एक चॉकलेट क्रीम। व्हाईट क्रीम मी डेकोरेशनला यूज करणार आहे केकवर, आणि ब्राऊन क्रीम मी आपल्या डेअरी मिल्क क्रीम बरोबर मिक्स करून यूज करणार आहे। तर आपण ते कसं करणार ते मी सांगते। आता आपण क्रीम बाजूला करू। आता आपण हे बिस्किट तोडून घेतलेले आहेत आणि त्यातले क्रीम काढून साईडला ठेवलेले आहेत। आता यात आपल्याला टाकायचे 3 ते 4 चमचे साखर आणि ह्याला मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। आता आपले बिस्किट बारीक ग्राइंड झालेले आहेत। आता आपण त्यात दूध ओतूया। हे 1 बाउल दूध आहे, सगळं एकसाथ ओतू नका, थोडं थोडं करून ओतून आपण कन्सिस्टन्सी त्याची बघूया। असं केल्याने आपला केक सहज निघून येतो भांड्यातनं, अंड्याला तो चिटकत नाही। ग्रीस केलेलं भांडं आपण साईडला ठेवून घेऊया आणि केकचं बॅटर जे आपण मिक्सरच्या भांड्यात ठेवलेलं त्यात आपण इनो टाकून घेऊया। इनो टाकायच्या आधी एक लक्षात ठेवा की आपला कुकर प्रीहीट झाला पाहिजे आणि त्यानंतरच इनो घालायचंय। इनो एकदम लास्ट काढून घेतलेलं आहे, त्याला थोडं टॅप करूया, त्यातले बबल्स निघून जाऊ द्या आणि
प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये ठेवून देऊया. कुकर आपला चांगला गरम झालेला आहे. त्यात मी एक रिंग ठेवली आपली कुकरची आणि त्यावरती ही प्लेट ठेवून द्या. हे भांड सावकाश अलगट ठेवून द्या. रिंग काढलेली आहे, सिटी पण काढलेली आहे. कुकरला झाकून ठेवून देऊया. 30 मिनिटासाठी या कुकरला असं स्लो गॅसवरती हा केक शिजू द्या. आता अर्धा तासानंतर आपण हा कुकर ओपन करणार आहोत, उघडणार आहोत. आणि यात अशी एखादी सुरी टाकून बघा. ह्याला काहीच चिटकून आलेलं नाहीये, त्याचा अर्थ आपला केक खूप छान प्रकारे शिजलेला आहे. आता या केकला आपण थंड व्हायला साईडला ठेवूया. तोपर्यंत केकच्या वरची जी आपण क्रीम तयार करतोय ती आपण तयार करून घेऊया. तर आता आपण केकवरची क्रीम तयार करणार आहोत. त्यासाठी एक भांडे घ्यायचंय, त्यात पाणी ओतून घेऊया. गॅस थोडा फास्ट ठेवा, पाण्याला उकळी येऊ द्या. अर्ध भांड भरेल एवढं पाणी भरून घ्यायचंय त्या टोपात आणि एक रिंग ठेवून द्यायचे किंवा एखादा स्टँड तुमच्याकडे असेल तो ठेवा. थोडंसं गरम झालं पाणी की आपण त्यावरती दुसरं एक भांड ठेवून त्यात आपलं चॉकलेट मेल्ट करून घेणार आहोत. पाणी गरम झालेलं आहे, त्यात आपण ही ओरिओ बिस्किटची जी क्रीम काढलेली ती आणि डेअरी मिल्कचे तुकडे आहेत ते मी मेल्ट करायला ह्या पाण्यात घेणार आहे. यात आपल्याला थोडंसं दूध टाकून घ्यायचं. तुमची क्रीम थोडी थिक वाटत असेल तर त्यात दूध टाकून तुम्ही पातळ करून घेऊ शकता. आता तुम्ही बघाल आपली क्रीम एकदम स्मूथ तयार झालेली आहे. आता याचा गॅस घालून घ्या, पण हे गरम पाण्यातच आहे तशीच क्रीम राहू दे, नाही ती क्रीम परत घट्ट होईल. आता आपला हा केक थंड झाला आहे. तुम्ही बघाल जरा हा साईडनी टोपाने पूर्ण सुटलेला आहे, निघालेला आहे, पण आपण तरी एका सुरीने त्याला साईडनी अजून टर्न करून घेऊया की तो अलगद बाहेर येईल. सुरी टाकतानाच तुम्हाला कळेल की केक आपला किती साईडनी पूर्ण सुटलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये त्याला उलटा करून घेऊ. ह्याला थोडं टॅप करून घ्या. आता आपण या केकला मधून कट मारून घेऊया. बरोबर मधून केक आपण हा कट करून घेतलेला आहे आणि आपला केक बघा किती छानपैकी फुललेला आहे. आता या केक मध्ये आपल्याला आपण हे जे साखरेचं पाणी तयार केलेलं ते टाकून घेऊया. आता आपण या केकचा खालचा अर्धा भाग जो आहे त्यात हे साखरेचं पाणी टाकून असं केल्याने आपला केक सॉफ्ट राहतो. जास्त वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी पण तो सॉफ्टच राहील. 2-3 चमचेच टाक. आता आपला वरचा जो अर्धा केक आहे तो खालच्या अर्ध्या केकवरती ठेवून घेऊया. आता आपण ही जी क्रीम मेल्ट करून घेतलेली आहे ती आपण त्या केकवरती टाकून घेऊया. अलगद हाताने ती पसरवून घ्या.
आता आपण ही क्रीम पूर्ण केक वर लावून घेतलेली आहे आणि पसरवून घेतलेली आहे. आता आपण या केक वर ओरिओ बिस्किटची व्हाईट क्रीम जी आपण काढलेली त्याच्याने फुलं बनवणार आहेत. ते कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगते. तर ही व्हाईट क्रीम 4 आपण हे सर्कल्स घेणार आहोत आणि ह्याला फक्त आपल्याला एकत्र ट्विस्ट करायचं. आपला पहिला फूल तयार झाला. आता आपलं हे एक फूल तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपण दुसरे पण फुलं तयार करून घेऊ.